नमस्कार मित्रांनो, चला पाहतो महाराष्ट्राची फटाफट 25 बडी खबरे फक्त 5 मिनिटात. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट करून सांगा तुम्ही आम्हाला कुठून पाहत आहात. आज महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक वातावरण तुलनेने शांत आहे. लोक आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असले तरी राज्यातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. सकाळपासूनच नागरिकांमध्ये बातम्यांवर चर्चा सुरू आहे. सामान्य जनतेला स्थैर्य आणि सुरक्षिततेची अपेक्षा आहे. एकूणच दिवस संयम आणि वाट पाहण्याचा आहे. मुंबई शहरात आज ढगाळ हवामान पाहायला मिळाले. थंड वाऱ्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र काही भागात प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. डॉक्टरांनी लहान मुले आणि वृद्धांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. हवामान बदलामुळे आरोग्यावर परिणाम होऊ नये याकडे लक्ष दिले जात आहे. पुणे शहरात आज वाहतूक कोंडीचा मोठा त्रास झाला. ऑफिस आणि शाळेच्या वेळेत रस्त्यांवर प्रचंड गर्दी दिसली. महत्त्वाच्या चौकांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी संयम बाळगल्याने मोठी अडचण टळली. नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये हवामानाबाबत चिंता वाढली आहे. काही भागात अवकाळी पावसाचे संकेत मिळाले आहेत. द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकरी विशेषतः सतर्क आहेत. पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून उपाययोजना सुरू आहेत. शेतकरी सरकारकडून मदतीची अपेक्षा करत आहेत. ठाणे शहरातील काही भागात आज पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे. दुरुस्ती कामांमुळे ही अडचण निर्माण झाली आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्त त्रास जाणवत आहे. महापालिकेने लवकरच परिस्थिती सुरळीत होईल असे सांगितले आहे. नागपूरमध्ये शिक्षण क्षेत्राशी संबंधित महत्त्वाची बैठक पार पडली. शाळा आणि महाविद्यालयांतील सुविधांवर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी काही नवीन निर्णय सुचवले गेले. शिक्षक संघटनांनीही आपल्या सूचना मांडल्या. लवकरच याबाबत अधिकृत निर्णय अपेक्षित आहे. औरंगाबादमध्ये रोजगाराच्या मुद्द्यावर चर्चा रंगताना दिसत आहे. नवीन उद्योग प्रकल्पांमुळे नोकऱ्या वाढतील अशी आशा आहे. युवक वर्ग याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहे. स्थानिक प्रशासनही गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. रोजगार मिळेल या अपेक्षेने तरुणांमध्ये उत्साह आहे. कोल्हापुरातील बाजारपेठेत आज चांगली वर्दळ पाहायला मिळाली. घरगुती वस्तू आणि कपड्यांच्या खरेदीत वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. ग्राहकही दर परवडणारे असल्याचे सांगत आहेत. स्थानिक अर्थव्यवस्थेला याचा फायदा होत आहे. सोलापूरमध्ये आरोग्य विभागाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. रक्तदाब, साखर तपासणीसाठी नागरिकांची गर्दी आहे. गरीब आणि गरजू लोकांना याचा मोठा फायदा होत आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी मेहनत घेताना दिसत आहेत. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. अमरावती जिल्ह्यात महिला बचत गटांचे काम चर्चेत आहे. महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. अनेक महिलांनी छोट्या व्यवसायाची सुरुवात केली आहे. यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. महिलांमध्ये आत्मविश्वास वाढताना दिसतो आहे. रायगड जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळत आहे. थंड हवामानामुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे. हॉटेल आणि स्थानिक व्यवसायांना फायदा होत आहे. पर्यटकांनी निसर्ग सौंदर्याचे कौतुक केले आहे. प्रशासनाने स्वच्छतेवर भर देण्यास सुरुवात केली आहे. सातारा जिल्ह्यात रस्ते दुरुस्तीची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नागरिकांना पर्यायी मार्ग वापरावे लागत आहेत. तरीही लोक विकास कामांचे स्वागत करत आहेत. लवकरच रस्ते सुरळीत होतील अशी अपेक्षा आहे. जळगावमध्ये पोलिसांनी गस्त वाढवली आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. सुरक्षेमुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. लातूरमध्ये शालेय क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पालकही मुलांना प्रोत्साहन देताना दिसत आहेत. खेळामुळे शारीरिक आणि मानसिक विकास होतो. शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. अहमदनगरमध्ये पाणी साठ्याचा आढावा घेतला जात आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. धरणातील पाणी साठ्यावर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी पाण्याची बचत करण्याचे आवाहन केले आहे. योग्य नियोजन केल्यास अडचण टळेल असा विश्वास आहे. चंद्रपूरमध्ये औद्योगिक विकासाबाबत चर्चा सुरू आहे. स्थानिक लोकांना रोजगार मिळावा ही अपेक्षा आहे. पर्यावरणाचा विचार करून प्रकल्प राबवण्यावर भर आहे. प्रशासन आणि नागरिकांमध्ये संवाद सुरू आहे. निर्णय सर्वांच्या हिताचा व्हावा अशी मागणी आहे. पालघर जिल्ह्यात आदिवासी भागात विकास कामे वेगाने सुरू आहेत. रस्ते, आरोग्य आणि शिक्षण सुविधांमध्ये सुधारणा होत आहे. स्थानिक नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. सरकारी योजनांचा फायदा हळूहळू पोहोचत आहे. आदिवासी जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सुरू आहे. बीड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर चर्चा सुरू आहे. नागरिक पारदर्शक कारभाराची मागणी करत आहेत. विकास कामे वेळेत पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा आहे. लोकप्रतिनिधींवर दबाव वाढताना दिसत आहे. पुढील काळात बदल होतील अशी आशा आहे.
अकोल्यात शेतमालाच्या किमतींमध्ये चढ उतार सुरू आहेत. शेतकरी योग्य दर मिळण्याची वाट पाहत आहेत. बाजार समितीत चर्चा रंगताना दिसत आहे. व्यापारी आणि शेतकरी यांच्यात संवाद सुरू आहे. लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. बुलढाण्यात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. मोफत तपासणीमुळे अनेक नागरिकांना लाभ झाला. विशेषतः ग्रामीण भागातील लोकांनी सहभाग घेतला. डॉक्टरांनी आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. लोकांनी प्रशासनाचे आभार मानले. मुंबई उपनगरात लोकल ट्रेनमधील गर्दी कायम आहे. प्रवाशांना रोजचा प्रवास कठीण जात आहे. अतिरिक्त फेऱ्यांची मागणी केली जात आहे. रेल्वे प्रशासन परिस्थिती सुधारण्याचे आश्वासन देत आहे. प्रवाशांना लवकरच दिलासा मिळेल अशी आशा आहे. नवी मुंबईत स्मार्ट सिटी प्रकल्पावर काम सुरू आहे. नवीन सुविधा नागरिकांसाठी उभारल्या जात आहेत. वाहतूक आणि डिजिटल सेवांवर भर दिला जात आहे. लोक उत्सुकतेने बदल पाहत आहेत. शहर अधिक आधुनिक होईल अशी अपेक्षा आहे. सांगली जिल्ह्यात ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न चर्चेत आहेत. मजुरी आणि सुविधा यावर चर्चा सुरू आहे. कामगार संघटनांनी मागण्या मांडल्या आहेत. शासनाकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे. तोपर्यंत कामगार संयम राखून आहेत. वर्ध्यात स्वच्छता मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिक स्वतःहून सहभागी होत आहेत. रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ केली जात आहेत. यामुळे शहराचे रूप बदलत आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती वाढताना दिसते आहे. धुळ्यात लघु उद्योगांना चालना देण्याची चर्चा आहे. नवीन योजना लवकरच जाहीर होऊ शकतात. युवकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील अशी अपेक्षा आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेला फायदा होईल. रत्नागिरीत मासेमारी व्यवसायाला गती मिळत आहे. समुद्र शांत असल्याने मासेमारी सुरळीत सुरू आहे. मच्छीमारांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. बाजारात ताज्या माशांना चांगली मागणी आहे. मच्छीमार कुटुंबांमध्ये समाधान दिसत आहे. गोंदियामध्ये शिक्षण क्षेत्रात बदलांवर चर्चा सुरू आहे. नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा विचार आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे आहे. शिक्षकांनीही आपली मते मांडली आहेत. लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. उस्मानाबादमध्ये वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी काम सुरू आहे. देखभाल दुरुस्तीमुळे काही वेळ वीज खंडित झाली. नागरिकांनी सहकार्य दाखवले आहे. प्रशासनाने आधीच सूचना दिल्याने गोंधळ टळला. लवकरच सेवा पूर्णपणे सुरळीत होणार आहे. परभणी जिल्ह्यात सामाजिक उपक्रम वाढताना दिसत आहेत. तरुण वर्ग स्वयंसेवी कामात पुढे येत आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मदत केली जात आहे. यामुळे समाजात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. लोक एकमेकांना सहकार्य करताना दिसत आहेत. एकूणच आज महाराष्ट्रात दिवस शांततेत गेला. मोठी खळबळजनक घटना घडली नाही. नागरिक विकास आणि स्थैर्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत. प्रशासनही जबाबदारीने काम करत आहे. राज्य पुढे जावे हीच सर्वांची भावना आहे.